नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चरच्या सिरीजमध्ये आज आपलं हे 3rd नंबरचं लेक्चर आहे. आता सर्वात महत्त्वाचं ह्या 3rd नंबरच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 सॉल्व करणार. एक्सरसाइज 1.1चा क्वेश्चन नंबर 1 हा फर्स्ट लेक्चरमध्ये झालेला आहे. सेकंड लेक्चरमध्ये पूर्ण थिअरी एक्सप्लेन केलेली आहे. सिंपल स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट आणि लॉजिकल कनेक्टिव्स हे एक्सप्लेन केलेले आणि त्याच थिअरीवरती ही एक्सरसाइज बेस आहे. त्याच्यामुळे लेक्चर नंबर 2 अगोदर बघा, ते कंप्लीट समजून घ्या आणि त्यानंतर ही लेक्चर नंबर 3 बघा, तरच मग ह्या लेक्चर नंबर 3 मधले क्वेश्चन सॉल्व करता येतील. आणि अजून एक सांगतो, याच्यामध्ये क्वेश्चनच जास्त मोठे आहेत, ॲन्सर त्याचं छोटं आहे. क्वेश्चन जास्त लेंदी आहेत, ॲन्सर छोटे आहेत, कारण थेरॉटिकल चॅप्टर आहे त्याच्यामुळे. क्वेश्चन नंबर 2ला सुरुवात करू आपण. काय दिलेलं आहे? राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहेत, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. पहिला क्वेश्चन, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. दोघांच्या मध्ये अँड वापरलेला आहे. पहिल्यांदा काय करावं लागेल, दोन्ही स्टेटमेंटला व्हेरिएबल असाइन करायचे. आता पहिला व्हेरिएबल पी व्हेरिएबल घेऊ. पी नागपूर इज इन महाराष्ट्र आणि सेकंड स्टेटमेंटला सेकंड व्हेरिएबल क्यू चेन्नई इज इन तमिळनाडू. चेन्नई इज इन तमिळनाडू. चेन्नई इज इन तमिळनाडू. आता सिम्बॉलिक फॉर्म. काय लिहायचं सिम्बॉलिक फॉर्म? दोघांच्या मध्ये काय वापरलाय? अँड हा लॉजिकल कनेक्टिव्ह वापरलाय आणि अँडचा सिम्बॉल काय असतो? ह्या टाईपचा उलटा व्ही. म्हणजे हे काय येईल? पहिला स्टेटमेंट अँड दुसरा स्टेटमेंट. बस एवढंच झालं त्याचं आन्सर. पुढचा क्वेश्चन, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केलस. आता दोघांमध्ये ऑर वापरलेला आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर वापरलेला आहे. सिम्बॉल असाइन करून घ्यायचे. पहिल्या स्टेटमेंटला पी असाइन केला सिम्बॉल. काय येईल ते स्टेटमेंट? ट्रायंगल इज इक्विलॅटरल. दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू असाइन केलं. ऑर आयसोस्केलस म्हणजे ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर ट्रायंगल इज आयसोस्केलस. म्हणजे दुसरं स्टेटमेंट काय येईल? ट्रायंगल इज आयसोस्केलस. आता सिम्बॉलिक फॉर्म काय लिहायचा? सिम्बॉलिक फॉर्म, याचा सिम्बॉलिक फॉर्म येईल पी ऑर क्यू, कारण दोघांच्या मध्ये ऑर वापरलाय. इतकं सिंपल क्वेश्चन्स आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. क्वेश्चन नंबर 2चा 3rd एक्झाम्पल. द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ. लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे? इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. पहिल्यांदा दोघांना व्हेरिएबल असाइन करायचे. पहिला स्टेटमेंट त्याला पी व्हेरिएबल असाइन केला. द अँगल इज राईट अँगल. पहिला द अँगल इज राईट अँगल. दुसऱ्या याला क्यू व्हेरिएबल असाइन करायचा. इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. आता सिम्बॉलिक फॉर्म. इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन म्हणजे डबल साइडेड ॲरो, बाय डायरेक्शनल ॲरो म्हणायचं त्याला. म्हणजे पी डबल इम्प्लाइज क्यू. हे झालं त्याचं आन्सर. नेक्स्ट. आता नेक्स्टमध्ये अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्ट्यूस. नायदर नॉर वापरले आणि मी तुम्हाला लॉजिकल कनेक्टिव्ह शिकवले तेव्हा अल्टरनेटिव्ह लिहून दिलेले आहेत. नायदर नॉर हे कोणाचं अल्टरनेटिव्ह आहे? हे अँडचं अल्टरनेटिव्ह आहे. आयदर ऑर हे ऑरचं अल्टरनेटिव्ह आहे आणि नायदर नॉर हे अँडचं अल्टरनेटिव्ह आहे. आणि नायदर नॉर हे अँडचं अल्टरनेटिव्ह असून पण नायदर नॉर म्हणजे निगेशन पण येतं, म्हणजे नॉट येतो त्याच्यामध्ये.
याचा अर्थ काय होईल, अँगल इज नायदर ॲक्यूट, म्हणजे अँगल हा ॲक्यूट पण नाही आहे आणि ऑब्ट्यूस पण नाही आहे. अँगल हा ॲक्यूट नाही, अँगल हा ऑब्ट्यूस पण नाही, म्हणजे दोघांमध्ये पण निगेशन पण येतं आणि नायदर नॉर म्हणजे अँड पण येतो. तर आता याचे ओरिजिनल स्टेटमेंट काय? ओरिजिनल स्टेटमेंट हे निगेशनवाले घ्यायचे नाही. ओरिजिनल स्टेटमेंट हे त्याची जी कन्सेप्ट असेल ती घ्यायची. ओरिजिनल स्टेटमेंट काय घेणार आपण इथे, अँगल इज ॲक्यूट. दुसरं स्टेटमेंट अँगल इज ऑब्ट्यूस. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल बघा. अँगल इज नायदर ॲक्यूट म्हटलं आहे, म्हणजे अँगल इज नॉट ॲक्यूट म्हटलं आहे, म्हणजे नॉट आलेलं आहे, म्हणजे ह्या पीला काय केलेलं आहे, नॉट केलेलं आहे, म्हणजेच पीचं निगेशन केलेलं आहे. म्हणून पहिलं स्टेटमेंट घ्यायचं निगेशन पी. अँगल इज नॉर ऑब्ट्यूस. नॉर ऑब्ट्यूस म्हणजे इथे अँगल इज ऑब्ट्यूस आहे, पण इथे नॉर आलेलं आहे म्हणजे नॉट आलेलं आहे, म्हणजे क्यूचं पण निगेशन केलेलं आहे, क्यूचं पण निगेशन केलेलं आहे. आणि दोघांमध्ये काय आहे तर अँड आहे, म्हणून याचं ॲन्सर निगेशन पी अँड निगेशन क्यू. कोणतं कोणतं ॲड का बरं आला तर नायदर नॉरमुळे आला, आणि हे दोघंही निगेटिव्ह आहेत म्हणजे नॉट एक्सप्रेस करताय, म्हणून दोघांचं पण काय आलं, निगेशन आलं. हे पण पॉज करून नोट डाऊन करा. 5th नंबरचं एक्झाम्पल. इफ ट्रायंगल ABC is right angled at B, then angle A, measure of angle A plus measure of angle C is equal to 90 degree. इफ आणि देन, इफ देनचं वाक्य व्हेरिएबल असाइन करून घ्यायचे. पहिलं काय येईल, ट्रायंगल ABC इज राईट अँगल्ड, ईडी लावला आहे त्याला, राईट अँगल ॲट बी. आणि सेकंड स्टेटमेंट जसं आहे तसंच, मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. मग आता इफ आणि देन आहे फक्त, बाकी निगेशन वगैरे काही नाहीच आहे. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, सिम्बॉलिक फॉर्म येईल पी इम्प्लाइज क्यू. इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन असतं, इफ देन म्हणजे काय असतं, इम्प्लिकेशन, म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू. हे झालं त्याचा फायनल आन्सर. नेक्स्ट घेऊ आपण आता. हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ सी रन्स फास्ट. इफ अँड ओनली इफ वापरलाय, लॉजिकल कनेक्टिव्ह. इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लिकेशन. आता दोन व्हेरिएबल असाइन करून घ्यायचे. हिमा दास विन्स गोल्ड मेडल. सेकंड स्टेटमेंट, सी म्हणजे कोण, हिमा दास रन्स फास्ट. डबल इम्प्लिकेशन म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म बाय डायरेक्शनल एरो. सिम्बॉलिक फॉर्म काय, पी याला म्हणायचं डबल इम्प्लाइज क्यू. हे झालं त्याचं फायनल आन्सर. पॉज करा. नेक्स्ट क्वेश्चन 2 मधला 7 नंबरचा. एक्स इज नॉट इररॅशनल नंबर बट इट इज अ स्क्वेअर ऑफ इंटीजर. इथे नॉट वापरलेला आहे आणि इथे बट वापरलेला आहे. बट हा अल्टरनेटिव्ह आहे. कोणाचा अल्टरनेटिव्ह आहे, बट हा ॲडचा अल्टरनेटिव्ह आहे. मग आता पहिल्यांदा तर दोन व्हेरिएबल असाइन करून घ्यावे लागतील पहिला. आणि व्हेरिएबल असाइन करताना म्हणजे इथे ओरिजिनल स्टेटमेंटला व्हेरिएबल असाइन करताना ओरिजिनल स्टेटमेंट लिहायचं. नॉट असेल तर नॉट वापरून स्टेटमेंट नसतं लिहायचं. म्हणजे हे काय येईल, एक्स इज इररॅशनल नंबर. फक्त एक्स इज इररॅशनल नंबर येईल. क्यू इज अ स्क्वेअर ऑफ इंटीजर. इज म्हणजेच एक्स इज अ स्क्वेअर ऑफ इंटीजर. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म, आता याचा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये थोडंसं काळजीपूर्वक बघा. इथे
ओरिजिनल स्टेटमेंट एक्स इज इरॅशनल नंबर आहे, पण त्याला नॉट जोडलेला आहे, म्हणजे पीचं काय केलेलं आहे, पीचं घेतलेलं आहे निगेशन, म्हणून निगेशन पी. बट आलेला आहे, बट म्हणजे अँड, बट म्हणजेच अँडचा अल्टरनेटिव्ह येतो. आणि पुढचं क्यू स्टेटमेंट इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर, हे ॲज इट इज आहे, म्हणून क्यू ॲज इट इज. क्यूचं काही निगेशन वगैरे केलेलं नाही, म्हणजे फक्त निगेशन पीचं केलेलं आहे, निगेशन पी अँड क्यू. हे झालं क्वेश्चन नंबर 2. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट ॲडिशनल सांगतो तुम्हाला. कोणत्याही टर्मचं निगेशन करताना, कोणत्याही टर्मचं निगेशन करताना त्याचा विरुद्धार्थी शब्द वापरायचा नसतो. समजा राम इज गुड बॉय, हे स्टेटमेंट आहे, हे ह्या स्टेटमेंटला आपण पी नाव दिलं, पी हे स्टेटमेंट आहे, राम इज गुड बॉय. मग एखादा म्हणेल का निगेशन पी, निगेशन पी काय, राम इज बॅड बॉय, राम इज बॅड बॉय, हे त्याचं निगेशन होत नाही. निगेशनमध्ये विरुद्धार्थी शब्द कधीच वापरायचा नाही, फक्त नॉटच वापरायचं. म्हणजे याचं निगेशन काय होईल, राम इज नॉट गुड बॉय, हे त्याचं निगेशन होईल. बॅड बॉय लिहायचं नाही, बॅड बॉय जर लिहिलं तर ते चुकीचं होऊन जातं. हे निगेशनबद्दल एक ॲडिशनल गोष्ट आहे, ही लक्षात ठेवा. एक्झाम्पल पॉज करा आणि नोट डाऊन करा. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. आता याच्या स्टेप्स एकदा समजून घ्या, खूप सोपा क्वेश्चन आहे हा. पण दिलेलं स्टेटमेंट हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर त्याला जे काय पण व्हेरिएबल असाइन करू, पी असाइन करू किंवा क्यू, त्या पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू शोधायच्या. आणि आपण शिकलेल्या लॉजिकल कनेक्टिव्हच्या ट्रूथ टेबलनुसार त्या ट्रूथ टेबलचे रूल्स अप्लाय करून फायनल पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू शोधायची. एका एक्झाम्पलमध्ये समजून जाईल. 4 इज ऑड और 1 इज प्राईम. सिंपल स्टेटमेंट असाइन करायचे. पहिला पी स्टेटमेंट, 4 इज ऑड. क्यू स्टेटमेंट काय येईल, 1 इज प्राईम. आता याच्यापैकी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी काय, पीची ट्रूथ व्हॅल्यू 4 इज ऑड. चुकीचं आहे का, बरोबर आहे, चुकीचं आहे ना. याची ट्रूथ व्हॅल्यू काय, एफ. आणि ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू 1 इज प्राईम. 1 प्राईम नंबर आहे का, 1 प्राईम नंबर नाही आहे. प्राईम नंबर 2 पासून चालू होतो. 1 हा प्राईम नंबर नाही आहे, म्हणजे हे पण फॉल्स. दोघं पण एफ आहे. आता कंपाऊंड स्टेटमेंट, सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म काय येईल याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, ऑर आहे ना दोघांच्या मध्ये, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, पी ऑर क्यू. आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कोणाची शोधायची, कंपाऊंड स्टेटमेंटची, म्हणजेच पी ऑर क्यूची ट्रूथ व्हॅल्यू. हे ट्रिपल इक्वल टू म्हणजे इक्विव्हॅलंट टू असतं. इथे ट्रिपल इक्वल टू लिहिले म्हणजे पी इज इक्वल टू एफ नाही आहे, पी इज इक्विव्हॅलंट टू एफ, म्हणजे पीची व्हॅल्यू एफ आहे, क्यूची व्हॅल्यू ही पण फॉल्स आहे, हे आपल्याला डिनोट करायचं, म्हणून हे ट्रिपल इक्वल टू वापरलेत. तुम्ही पण शक्यतो इथे ट्रिपल इक्वल टूच वापरा. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी ऑर क्यू, पी काय एफ, और क्यू पण काय एफ. एफ और एफ ट्रूथ टेबलनुसार एफ और एफ काय असतं, एफ और एफ असतं. म्हणजे याची फायनल ट्रूथ व्हॅल्यू काय येते, फायनल ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स येते, एफ येते. ह्या स्टेप्स एकदा लक्षात ठेवा, बाकी कन्सेप्ट तर खूप सोपी. पुढचं एक एक्झाम्पल घेऊ. पहिले 2 स्टेटमेंट्स सेपरेट करून घ्यावे लागतील. 64 इज परफेक्ट स्क्वेअर. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, हे झालं पी स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट काय, 46 इज अ प्राईम नंबर. याच्यापैकी आता ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी. पीची ट्रूथ व्हॅल्यू काय, व्हॅल्यूज म्हणण्यापेक्षा व्हॅल्यू लिहू.
ट्रूथ व्हॅल्यू पी 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 8चा स्क्वेअर 64 असतो, बरोबर आहे. म्हणजे पीची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू 46 इज अ प्राईम नंबर, असूच शकत नाही, इवन नंबर आहे. 23 2 46 होतात, म्हणजे हे काय फॉल्स आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म, पूर्ण याचा सिम्बॉलिक फॉर्म, याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल? 64 इज परफेक्ट स्क्वेअर, इथे अँड आहे. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे? पी अँड क्यू. मग आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कोणाची? पी अँड क्यूची इज इक्वल टू पी काय? पीची व्हॅल्यू टी, क्यूची व्हॅल्यू काय? एफ. टी अँड एफ, अँडच्या टेबलमध्ये एक ट्रू आणि एक फॉल्स असेल तर, अँडच्या टेबलमध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स असतं, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू असतं. म्हणजे हे काय तर फॉल्स आहे. दोघांचे आन्सर काय तर फॉल्स आहेत. ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू एफ. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 3 मधला थर्ड. 5 इज प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. पहिला स्टेटमेंट पी, 5 इज अ प्राईम नंबर. दुसरा स्टेटमेंटला क्यू सिम्बॉल असाइन केला, 7 डिवाइड्स 94. आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी, पीची ट्रूथ व्हॅल्यू 5 इज प्राईम नंबर, बरोबर आहे. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? टी. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू, 7 डिवाइड्स 94. 94ला 7 डिवाइड होईल का? होता का? नाही होत. 7ने 94ला 7ने डिवाइड नाही होत, त्याच्यामुळे हे काय फॉल्स आहे. क्रॉस चेक करून बघा तुम्ही. मग आता सिम्बॉलिक फॉर्म, पूर्ण याचा सिम्बॉलिक फॉर्म 5 इज प्राईम नंबर अँड, दोघांमध्ये काय दिलाय? अँड दिलाय, म्हणजेच हे काय पी अँड क्यू. मग आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ टोटल कंपाऊंड स्टेटमेंट, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ टोटल कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच पी अँड क्यू. काय येईल मग? पीची व्हॅल्यू काय? टी अँड क्यूची व्हॅल्यू काय? एफ. टी अँड एफ, फक्त टी असेल तरच टी असतं अँडमध्ये, बाकी सगळ्या कंडिशनला एफ असतं, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? एफ आली. हे झालं फायनल आन्सर. पुढचा घेऊ आपण. इट इज नॉट ट्रू दॅट, हा नॉटचा अल्टरनेटिव्ह आहे. मी सांगितलेलं नाही मागच्या व्हिडिओमध्ये, पण इथे नॉट आलेला आहे. तुम्हाला लगेच बघितल्यानंतर क्लिक होऊन जायला पाहिजे का हे नॉट आहे, म्हणजे हा नॉट ट्रू दॅट हा नॉटचाच अल्टरनेटिव्ह आहे. इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. ओरिजिनल स्टेटमेंट काय येईल? 5 - 3i इज अ रिअल नंबर. 5 - 3i इज अ रिअल नंबर, हे काय आहे तर ओरिजिनल स्टेटमेंट आहे. आणि 5 - 3i हा रिअल नंबर. आता हे पी एवढं एकच स्टेटमेंट आहे. पीची ट्रूथ व्हॅल्यू शोधून घ्यायची. तर 5 - 3i हा रिअल नंबर आहे का? रिअल नंबर नाही, याच्यामध्ये आय कॉम्प्लेक्स नंबर आहे. हा काय कॉम्प्लेक्स नंबर आहे. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय येईल? पीची ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी ची ट्रूथ व्हॅल्यू एफ येईल. हे चुकीचं स्टेटमेंट आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, रिअल नंबर नाही आहे, म्हणून पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म टोटल कंपाऊंड स्टेटमेंटचा. याच्यामध्ये एकच स्टेटमेंट आहे आणि त्याचा काय घेतलेला आहे? नॉट घेतलेला आहे, म्हणजेच निगेशन घेतलेलं आहे, म्हणून याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल? निगेशन पी. मग आता निगेशन पीचीच म्हणजे पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशन पी इज इक्वल टू निगेशन पीची व्हॅल्यू काय? एफ. आणि निगेशन एफचं निगेशन काय असतं? एफचं निगेशन टी असतं. टीचं निगेशन एफ आणि एफचं निगेशन टी. हे झालं फायनल आन्सर.
ते लिहून टाकू आपण, ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू टी. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट 5th नंबरचं खूप खूप सोपे एक्झाम्पल आहेत. तुम्ही पॉज करून 2 मिनटात तुम्ही सोडवू शकता. आणि हे बघा, हा मी फॉर्मॅट, मी जे आन्सर लिहून देतोय ते पूर्ण फॉर्मॅटमध्ये लिहून देतोय. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल तर फॉर्मॅटला काही इम्पॉर्टन्स नसतो, पण बोर्ड एक्झाम असेल तर मात्र तुम्हालाही त्याच फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहावं लागेल, तरच पूर्ण मार्क मिळतील. त्याच्यामुळे बोर्डला असे क्वेश्चन्स येऊ शकतात. कॉम्पिटेटिव्हला शक्यतो हा क्वेश्चन नाही येत. म्हणजे हा क्वेश्चन नंबर 3 जो आपण शिकतोय ना, तो नाही येत. कारण का बरं नाही येत त्याचं कारण सांगतो. काही अशा टर्म्स असतात का ज्या ट्रू आहे का फॉल्स आहे याच्यावरती कन्फ्युजन असू शकतं. त्याच्यामुळे शक्यतो हा 3rd नंबरचा ट्रूथ व्हॅल्यूवाला क्वेश्चन हा कॉम्पिटेटिव्हला येत नाही. बाकी 2nd नंबरचा क्वेश्चन येतो. 1st नंबरचा तर मी तुम्हाला होमवर्कच दिला होता, तो पण येतो. ठीक आहे, चला तरी आपल्याला बोर्डसाठी तर होईना करायचंच आहे. याचे स्टेटमेंट्स लिहून घ्यायचे. इफ आणि देन वापरला आहे. पहिला पी स्टेटमेंट 3 × 5 इज इक्वल टू 8. दुसरा क्यू स्टेटमेंट 3 + 5 इक्वल टू 15. इफ देन वापरला आहे. पहिल्यांदा ट्रूथ व्हॅल्यूज लिहून घ्यायचे. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी काय असेल? पीची ट्रूथ व्हॅल्यू 3 × 5 3 × 5 = 15 होतात. हे चुकीचं आहे. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू 3 + 5 8 होतं, इथं 15 दिलेलं आहे, हे पण फॉल्स आहे. दोघंही फॉल्स आहे. सिम्बॉलिक फॉर्म, याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असेल? इफ देन वापरलाय म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू, हा झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू शोधायची आहे, म्हणजेच पी इम्प्लाइज क्यूची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू शोधायची. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असेल मग ती ट्रूथ व्हॅल्यू? पीची व्हॅल्यू एफ इम्प्लाइज एफ. इम्प्लिकेशनचा टेबल बघा. इम्प्लिकेशनमध्ये तुम्हाला सांगितलं पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स जर असेल तरच फॉल्स असतं, बाकी सर्व ट्रू असतं. त्याच्यामुळे पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असं नाही आहे, म्हणून हे काय तर याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू काय? टी. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हेरिएबल असाइन करायचे. पहिलं स्टेटमेंट मिल्क इज व्हाईट. दुसरा स्टेटमेंट मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्लू. स्काय इज ब्लू. मिल्क इज व्हाईट, स्काय इज ब्लू. ट्रूथ व्हॅल्यूज. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी काय असेल? पीची ट्रूथ व्हॅल्यू मिल्क इज व्हाईट बरोबर आहे. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू स्काय इज ब्लू, हे पण बरोबर आहे. दोघांची ट्रूथ व्हॅल्यू काय आली आहे? टी आली आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म, हे सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्याशिवाय आपण फायनल ट्रूथ व्हॅल्यू लिहूच शकत नाही. त्याच्यामुळे सिम्बॉलिक फॉर्म लिहावाच लागेल. इफ अँड ओनली इफ वापरलाय म्हणजेच पी डबल इम्प्लाइज क्यू, याला म्हणायचं डबल इम्प्लिकेशन. ट्रूथ व्हॅल्यू कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू पी काय तर ट्रू आणि क्यू पण काय तर ट्रू. टी डबल इम्प्लाइज टी. आता डबल इम्प्लिकेशनमध्ये दोघं जर सारखे असतील तर ट्रू असतं आणि दोघं जर वेगळे असतील तर फॉल्स असतं. दोघंही सारखेच आहे तर मग ट्रू असतं. म्हणजे याचं पण फायनल आन्सर काय आलं? टी आलं. हे पण पॉज करून नोट डाऊन करा. लास्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3चा. 24 इज कंपोजिट नंबर और 17 इज अ प्राइम नंबर. सेपरेट स्टेटमेंट्स लिहून घ्यायचे. पी 24 इज अ कंपोजिट नंबर. क्यू 17 इज अ प्राइम नंबर. काय येईल मग? ट्रूथ व्हॅल्यू शॉर्टकटमध्ये लिहिलं टी. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी. पीची ट्रूथ व्हॅल्यू काय? कंपोजिट 24 कंपोजिट आहे का? आहे. प्राइम नाही आहे म्हणजे कंपोजिट आहे.
ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू 17 प्राईम नंबर आहे का? हो आहे, 17 प्राईम नंबर आहे, दोन्ही ट्रू. आता इथे काय ऑर वापरला आहे लॉजिकल कनेक्टिव्ह, म्हणजे आता सिम्बॉलिक फॉर्म याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल? पी ऑर क्यू. मग ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी ऑर क्यू काय येईल? मग पी काय तर ट्रूच आहे, ऑर क्यू पण काय ट्रू. टी ऑर टी काय असतं? टीच असतं. दोन्ही ट्रू असतील ऑरमध्ये तर फायनल आन्सर पण ट्रूच असतं, त्याच्यामुळे याचा पण फायनल आन्सर ट्रू येईल. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट. हे पण पॉज करून नोट डाऊन करा. क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 हे क्वेश्चन्स मात्र कॉम्पिटेटिव्हला येतात याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये आपल्याला काही त्या सेंटेन्सवरून ठरवायचं नाही आहे ट्रू आहे का फॉल्स, हे आपल्याला डायरेक्ट दिलेलं आहे. क्वेश्चन व्यवस्थित रीड करावं लागेल. इफ द स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू, पी आणि क्यू काय तर ट्रू, अँड आर एस आर फॉल्स, आर एस हे कंपल्सरी फॉल्स असतील आणि पी क्यू हे कंपल्सरी ट्रू असतील, देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग. हे पूर्णपणे आपल्या लॉजिकल कनेक्टिव्हच्या ट्रूथ टेबलवरती डिपेंड आहे. एकाच वेळी 3 एक्झाम्पल लिहिले मी, सॉल्व करायला सुरुवात करू. लक्षात ठेवायचं पी आणि क्यू दोघं ट्रू दिलेले, आणि आर आणि एस दोघं फॉल्स दिलेले आहेत. मग आता त्यांना रिप्लेस करत चालायचं. परत एकदा लिहून घ्या तुम्ही, पी ऑर क्यू अँड आर इज इक्वल टू, तुम्ही समोर लिहिलं तरी चालेल, पी ट्रू ऑर क्यू ट्रू अँड आर काय फॉल्स. हा टी तसाच ठेवायचा, कधी पण ब्रॅकेट अगोदर सॉल्व करायचा असतो. आता हा टी अँड एफ आहे, अँड आहे, अँडमध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू असतं, अदरवाईज फॉल्स असतं. म्हणजे हा ब्रॅकेट काय येणार? फॉल्स येणार. इज इक्वल टू टी ऑर एफ, ऑरमध्ये दोघं एफ असतील तरच एफ असतं, अदरवाईज ट्रू असतं. म्हणून दोन्ही एफ असतील तरच एफ असतं, एक ट्रू असेल तरी सुद्धा ट्रू असतं, म्हणजे याचं काय येईल? ट्रू येईल. हे झालं आपला फायनल आन्सर. बस एवढंच. नेक्स्ट, पी इम्प्लाइज क्यू. पी काय सांगितलं आहे त्यांनी? ट्रू, आणि क्यू पण काय सांगितलं आहे? ट्रू. ऑर आर काय सांगितलं आहे? फॉल्स, आणि यस पण काय सांगितलं आहे? फॉल्स. आर अँड यस आर फॉल्स. लिहून घेतले. इम्प्लिकेशनमध्ये पहिला ट्रू असेल आणि दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स असतं, बाकी सर्व ट्रू असतात. मग पहिला ट्रू आहे, दुसरा पण ट्रू आहे, म्हणजे हे ट्रूच असणार. ऑर पहिला फॉल्स आहे, दुसराही फॉल्स आहे, म्हणजे हे पण ट्रूच असणार. तुम्हाला हे समजत नसेल ना, ट्रूथ टेबल समोर ठेवा आणि मग ते सॉल्व करा, लगेच सॉल्व होतील. पण कालांतराने ते ट्रूथ टेबल तुम्हाला पाठ करावेच लागणार, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पाठ करून जर केलं तर जास्त बेटर आहे. टी इम्प्लाइज टी पण टी असतो, आणि एफ इम्प्लाइज एफ पण टीच असतो. आणि टी ऑर टी, ऑरमध्ये एक जरी टी असेल तरी टी असतं, हे तर दोन्ही टी आहे, म्हणजे याचं आउटपुट पण काय येणार? टीच येणार. थर्ड नंबरचं एक्झाम्पल, क्यू आणि आर. आता हा क्यू मात्र क्यू ट्रू, क्यू टी, आणि आर मात्र फॉल्स. ऑर निगेशन पी काय? ट्रू अँड यस काय? फॉल्स. ज्याच्या त्याच्या जागेवरचे ते लिहून घेतलं. पीच्या जागी ट्रू, आरच्या जागी फॉल्स, पीच्या जागी नाही, क्यूच्या जागी टी, आरच्या जागी फॉल्स, पीच्या जागी टी, यसच्या जागी फॉल्स. टी अँड एफ काय आलं पाहिजे? टी अँड एफ अँड आहे ना, अँडमध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू असतं, म्हणजे हे काय? फॉल्स येईल. ऑर निगेशन टी, टीचा निगेशन एफ असतो, एफचा निगेशन टी, टीचा निगेशन एफ असतो, अँड एफ ऑर एफ अँड एफच असेल, आणि एफ ऑर एफ पण एफच असेल. हे झालं त्याचं फायनल आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल, पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन आर. टर्म्स त्याचं पी क्यू ट्रू असेल आणि आर एस फॉल्स असेल. डायरेक्ट लिहायला सुरुवात करतो. पी ट्रू, क्यू पण ट्रू, अँड निगेशन आर मात्र फॉल्स. टी इम्प्लाइज टी, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स असतो, बाकी सर्व ट्रू असतात इम्प्लिकेशनमध्ये, त्याच्यामुळे हे पण ट्रू.
अँड निगेशन एफ, एफचा निगेशन ट्रू. टी अँड टी, टी अँड टी काय असतो, टी असतो. हे झालं त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट निगेशन आर, निगेशन आर काय असतो, फॉल्स असतो. म्हणजे इथे काय येईल, एफ. डबल इम्प्लाइज पी काय असतो, ट्रू असतो. इम्प्लाइज निगेशन क्यू काय असतो, ट्रू असतो. मग आता पुढे निगेशन एफ, निगेशन एफ काय, ट्रू. डबल इम्प्लाइज ट्रू. इम्प्लाइज निगेशन टी काय, एफ. हे डबल इम्प्लिकेशनमध्ये दोघं जर सेम असतील तर ट्रू असतं, वेगळे असतील तर फॉल्स असतं. हे दोघं सेम आहे म्हणजे हे काय येणार, ट्रू येणार, नंतर एफ येणार. आणि ही कंडिशन आहे, पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स असतं, आणि पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स हे इम्प्लिकेशनमध्ये, म्हणजे हे फॉल्स असणार. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट 6 नंबरचं एक्झाम्पल. थोडी एक्झाम्पलची थोडीशी लेंथ मोठी, पण आपल्या कन्सेप्ट मात्र क्लिअर ठेवायच्या. एक्झाम्पल थोडं लेंथ होऊ शकतं. आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर काही अडचण नाही येणार. निगेशन पी काय, ट्रू. अँड निगेशन क्यूच्या ठिकाणी पण टी, अँड आरच्या ठिकाणी मात्र एफ. ब्रॅकेट कंप्लीट. ऑर क्यूच्या ठिकाणी टी, अँड आरच्या ठिकाणी एफ. ऑर पीच्या ठिकाणी टी, आरच्या ठिकाणी एफ. पी अँड आर रिप्लेस करून घेतले फॉर्म्युल्यानुसार. टीचा निगेशन काय असतो, एफ असतो. अँड निगेशन टी, एफ असतो. टीचा निगेशन एफ अँड एफ. इथे टी अँड एफ. अँडमध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू असतं, अदरवाईज फॉल्स असतं. म्हणजे हे काय येईल, एफ येईल. ऑर इथे पण अँड आहे म्हणजे हे पण एफ येईल. एफ अँड एफ अँड एफ, एफ अँड एंड दोन्ही फॉल्स आहे म्हणजे फॉल्सच येणार. ऑर एफ ऑर एफ, एफ ऑर एफ दोन्ही फॉल्स असतील ऑरमध्ये तरी पण फॉल्सच असतं. एफ अँड एफ, एफच असतो. ऑर एफ, एफ ऑर एफ, एफच असतो. म्हणजे फायनल आन्सर पण काय येतं याचा, फॉल्स येतं. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट 7 नंबरचं एक्झाम्पल. हेही एक्झाम्पल थोडंसं लेंदी एक्झाम्पल आहे. व्हेरिएबल रिप्लेस करत जायचं आणि ह्या ज्या ब्रॅकेट्स दिलेल्या आहेत ह्या ब्रॅकेट्स कंपल्सरी देत जायच्या, कुठेही ब्रॅकेट सोडायचे नाही. ब्रॅकेटवरती खूप काही डिपेंड असतं. ब्रॅकेट जर दिला नाही तर त्याचा मिनिंग चेंज होऊ शकतो. त्याच्यामुळे ब्रॅकेट्स कंपल्सरी फॉलो करायच्या जशा आहे तशा. निगेशन पी काय येतं, ट्रू. अँड क्यू पण काय, ट्रू. अँड निगेशन आर, आर हा फॉल्स आहे. ऑर क्यू ट्रू, पी पण ट्रू. टी इम्प्लाइज टी, इम्प्लाइज निगेशन यस काय, फॉल. और आर पण काय, फॉल्स. निगेशन टी, टीचा निगेशन काय, एफ अँड टी. अँड निगेशन एफ म्हणजे परत एकदा टी. और टी इम्प्लाइज टी, इम्प्लिकेशन पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स असतो, बाकी सर्व ट्रू असतात म्हणजे हा ट्रू. निगेशन एफ काय, टी. और एफ ब्रॅकेट कंप्लीट. एफ अँड टी, अँड आहे, अँडमध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू असतो, अदरवाईज फॉल्स असतो. एफ अँड टी. और टी इम्प्लाइज, इथे ऑर आहे, ऑरमध्ये दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स असतो, अदरवाईज ट्रू असतो म्हणजे हा ट्रू. अँडमध्ये एक ट्रू असेल एक फॉल्स असेल तरी पण फॉल्स. अँडमध्ये दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू असतो ना. और टी इम्प्लाइज टी, टी इम्प्लाइज टी, टी असतो. एफ ऑर टी, एफ ऑर टी, ऑर म्हणजे टी असेल. हे झालं फायनल आन्सर. याला पण पॉज करून नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. आता हे एक्झाम्पल नंबर 8 तुम्हाला ॲज अ होमवर्क असणार आहे. एक्झाम्पल सॉल्व होत आहे की नाही कमेंट करून सांगा, किंवा सॉल्व झालं तर त्याचा ॲन्सर काय आहे ते कमेंट करून सांगा. आणि एकच तुम्हाला हिंट देतो, हिंट म्हणजे सजेशन असेल ते, का ब्रॅकेट्स व्यवस्थित फॉलो करा. पूर्ण हे ब्रॅकेट सॉल्व करायचं आणि मग हे निगेशन वापरायचं.
अगोदर निगेशन वापरायचं नाही. लॉजिकल कनेक्टिव्हचे रूल अप्लाय करा, आरामात एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. पॉज करून एक्झाम्पल लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 5 म्हणजे एक्सरसाइज 1.1चा फायनल क्वेश्चन आहे, शेवटचा क्वेश्चन आहे आणि आजच्या व्हिडिओचा पण शेवटचा क्वेश्चन आहे. एक एक्सरसाइज आपली कंप्लीट होईल. एकदम छोटा असा क्वेश्चन आहे आणि राईट द निगेशन्स ऑफ फॉलोविंग. मी आय थिंक मी मागच्या व्हिडिओमध्ये 2nd नंबरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की निगेशन्स लिहिताना विरुद्धार्थी शब्दाचा वापर करायचा नाही, फक्त नॉट अप्लाय करायचा, फक्त नॉट पुट करायचा किंवा नॉट काढून घ्यायचा, पण विरुद्धार्थी शब्द वापरायचे नाही. आणि अजून एक, हे जे दिलेले आहेत लॉजिकल स्टेटमेंट याच्यावरती खूप विचार करायचा नाही. एखादा जर स्टेटमेंट असेल मिल्क इज रेड, तर जास्त विचार करायचा नाही. असं म्हणायचं नाही का मिल्क इज रेड कसं असू शकतं, हे चुकीचं आहे. स्टेटमेंट आहे का नाही याच्याशी आपल्याला कर्तव्य आहे. ते चुकीचं आहे का बरोबर आहे हे नंतर ठरवणार आहे. ते ट्रू असेल तर आपल्यासाठी ट्रूथ व्हॅल्यू टी असते, फॉल्स असेल तर आपल्यासाठी ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असते. स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स दोन्हीपैकी काहीही असू शकतं. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल विचार करायचा नाही किंवा बॉदर व्हायचं नाही. आपलं जे काम आहे ते करायचं. आता तिरुपती इज इन आंध्र प्रदेश हे जे स्टेटमेंट आहे याचा काय लिहायचं आहे आपल्याला, निगेशन लिहायचं आहे. राईट निगेशन ऑफ फॉलोविंग. तर तिरुपती इज इन आंध्र प्रदेशचं निगेशन काय येईल, याचं निगेशन येईल तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. म्हणजे फक्त काय केलं आपण, नॉट इन्सर्ट केलं, बस झालं निगेशन, एवढंच आहे. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. पुढचा, 3 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन x² + 3x - 18 = 0. त्यांनी सांगितलं का 3 हे या इक्वेशनचा रूट नाही आहे, त्यांनी ऑलरेडी नॉट वापरला आहे. आपल्याला निगेशन वापरायचं आहे. निगेशनमध्ये एक गोष्ट परत एकदा सांगतो मी किंवा ती सांगायची राहिलेली आहे. समजा एक स्टेटमेंट आहे पीचं निगेशन ऑफ पी, तर याचं जर आपण परत एकदा निगेशन घेतलं तर ते ओरिजिनल स्टेटमेंट तयार होतं. निगेशन ऑफ निगेशन इज द ओरिजिनल स्टेटमेंट. म्हणजे इथे ऑलरेडी नॉट आहे, आपण परत एकदा नॉट नाही लिहायचा, आहे तो नॉट काढून घ्यायचा, कारण डबल नॉट जर आला तर ते ओरिजिनल स्टेटमेंट तयार होतं. जसं निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं तसं दोनदा नॉट आला तर ते ओरिजिनल स्टेटमेंट तयार होतं. मग दिलेल्या स्टेटमेंटमध्ये जर ऑलरेडी नॉट असेल तर त्याचं निगेशन लिहिण्यासाठी त्याच्यामधला हा नॉट काढून घ्यायचा. मग याचं काय येईल, 3 इज नॉट काढून घ्यायचा, इज अ रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 = 0. हे झालं त्याचं निगेशन. नॉट असेल तर काढून घ्यायचा, नसेल तर पुट करायचं. पुढचा, √2 इज अ रॅशनल नंबर. याच्यात नॉट नाही आहे, मग टाकावं लागेल. काय मग हे, √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. हे झालं त्याचं निगेशन. पुढचं, नेक्स्ट एक्झाम्पल, पॉलिगॉन ABCDE इज अ पेंटॅगॉन. मग काय येईल याचं, फक्त नॉट इन्सर्ट करायचं. पॉलिगॉन ABCDE इज नॉट अ पेंटॅगॉन. पॉलिगॉन ABCDE इज नॉट अ पेंटॅगॉन. आता हे मॅथमॅटिकल दिलेलं आहे ना, 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5 दिलेलं आहे, तर हे नॉट ग्रेटर दॅन करायचं. म्हणजे ह्या ग्रेटर दॅनच्या सिम्बॉलवरती तिरपी रेष मारली तर हे नॉट होतं, नॉट ग्रेटर दॅन 5. जसं इक्वल टू असेल असं केलं तर नॉट इक्वल टू होतं, तसं ग्रेटर दॅन असेल तर त्याच्यावर तिरपी रेष मारली तर ते काय होतं, क्रॉस केलं तर ते नॉट इक्वल टू होतं किंवा हे नॉट ग्रेटर दॅन होतं. बस हे झालं त्याचं निगेशन. एक्सरसाइज 1.1 आपली कंप्लीट झालेली आहे. कोणाला काही डिफिकल्टी असेल तर कमेंट करा. आणि हे बघा, हे जे आपण घेतोय लॉजिक चॅप्टर, तुम्ही अशा प्रकारे कन्सिडर करा की आपलं आता रिपीट होणार नाही, लॉजिक चॅप्टर तरी रिपीट होणार नाही. अशा पद्धतीने ते प्रिपेअर करा, कारण नंतर किती वेळ मिळतो त्याच्यावरती ते डिपेंड असेल. जास्त वेळ असेल तरच ते घेतलं जाईल, अदरवाईज लॉजिक चॅप्टर हा रिपीट घेतला जाणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित करून ठेवा. काही डिफिकल्टी असेल तर लगेच क्लिअर करून घ्यायचं. हे पॉज करा आणि नोट डाऊन करा.